हाय फ्रेंड्स, हॅपी मकर संक्रांती। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। तर आपण आता करतोय गुळाची पोळी। त्यासाठी मी पहिले कणिक मळून घेते, ते आपण बघूयात। साधारण 3 ते 4 वाट्या साधी आपली कणिक इथे घेतलेली आहे। त्यात नेहमीपेक्षा थोडंसंच कमी असं मीठ टाकायचं आहे। त्यानंतर 1 चमचा तेल आणि असं हळूहळू मिक्स करत आपल्याला थोडं थोडं पाणी घालत कणिक मळून घ्यायची आहे। आता ही कणिक आपली अशी मळून झालेली आहे। इथे तुम्ही बघू शकता असा छान घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे। जास्त सैल कणिक गुळपोळीसाठी ठेवायची नाही। आणि आता इथे हा गूळ बनवून घेतलेला आहे मी। तर याच्यासाठी काय काय साहित्य वापरलं आहे तर 2 वाट्या किसलेला गूळ, 1 वाटी तीळ आणि 1 वाटी छान खरपूस भाजलेले शेंगदाणे आणि त्याबरोबर थोडंसं किसलेलं खोबरं, त्यानंतर जायफळ किसून घालायचं आणि वेलदोड्याची पावडर, असं सगळं या गुळामध्ये आपण घातलेलं आहे। तर याचे छान आपण गोळे करून घेऊयात। आणि गूळ कसा केला याची डिटेल रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा, मी तुम्हाला ती रेसिपी सुद्धा दाखवेन। तर साधारण आपल्याला कणकेमध्ये हा गूळ घालायचा आहे, त्यामुळे ह्याचे असे छान गोळे करून घेऊया। हे बघा, आणि कणकेचे सुद्धा याच्यापेक्षा थोडेसे मोठे असे गोळे करून घ्यायचे, म्हणजे याच्यामध्ये भरलं की आपल्याला पोळी करता येईल। अशाच पद्धतीने गूळ आणि कणिक याचे छान गोळे करून घ्यायचे आणि मग गुळपोळी लाटायला सुरुवात करायची। गोळे असे करून घेतलेले आहेत कणकेचे आणि गुळाचे। तर अशी आपण कणिक आता ही करून घ्यायची गोल आणि त्यामध्ये हा गोळा घालायचा। आपण पुरणपोळीला किंवा आलू पराठ्याला जसं करतो ना तशाच सेम पद्धतीने हे करायचं आहे। कणिक जितकी तुम्हाला जास्त वाटते ती काढून घ्यायची आहे आणि नंतर असं दाबून घ्यायचं, म्हणजे तो गूळ छान शेवटपर्यंत जायला मदत होते। त्यानंतर थोडंसं पिठात बुडवायचं आणि पोळपाटावर अगदी हलक्या हाताने लाटायला सुरुवात करायची। हे बघा, मध्ये असं आधी लाटून घ्यायचं, म्हणजे जो गूळ असतो आपण आतमध्ये जो गुळाचा गोळा घातलेला आहे तो शेवटपर्यंत पसरायला मदत होते। त्यानंतर हलक्या हाताने आपल्याला इथे कळतं की गूळ पसरतोय का बाहेरपर्यंत ते। तुम्ही इथे बघू शकता, हे बघा, ही डार्क शेड जी आलेली आहे तो आपला गूळ आहे, म्हणजे तो अजून शेवटपर्यंत पसरायचा आहे। आणि मधनं जर आपल्याला वाटलं की खाली चिकटते तर थोडंसं पीठ लावायचं। पोळी नेहमीप्रमाणे आपण लाटतो तशी उलटी पालटी करत लाटायची आहे। असा दिसायला लागलेला आहे, म्हणजे आपली पोळी होत आलेली आहे। कडा थोड्याशा लाटून घ्यायच्या आणि तव्यावरती टाकायची। तवा आधी तापून घ्यायचा मध्यम गॅसवरती, नंतर वाटलं तर आपल्याला लहान मोठा करता येतो। तर ही पोळी भाजून होईपर्यंत मी दुसरी पोळी करायला घेते। सेम पद्धतीने आपल्याला गोल करून घ्यायचा आहे, त्यात गुळाचा गोळा भरायचा आहे। एक्स्ट्राची कणिक आपल्याला काढून टाकायची। आता इथे तव्यावरती तुम्ही बघू शकता की पोळी अशी खालनं फुगायला लागली, गुळ दिसायला लागलेला आहे, म्हणजे ती उलटायची आहे। जरा हलक्या हातानेच करावं लागतं, गुळपोळीचं काम जरा नाजूक असतं। त्या दुसऱ्या साईडने सुद्धा छान खरपूस ही पोळी भाजली गेली का बघायचं आणि मग ती उलटायची। कधीतरी असं होतं की गुळ असा थोडासा बाहेर येतो, पण गुळपोळीची हीच प्रोसेस आहे आणि छान खुसखुशीत पोळ्या तयार होतात।
त्याच्यावरती मस्तपैकी तूप घालायचं आणि तव्यावरनं पोळी काढायची आणि छान थंड झाल्यावरती मग आपल्याला ती खायला घ्यायची आहे. गुळपोळी कधीही गरम खायची नाही. सो अशा आपल्या सगळ्या 7-8 गुळपोळ्या बनवून रेडी झालेल्या आहेत आणि नैवेद्यासाठी ठेवलेल्या आहेत. सो गुळपोळी, त्याच्यावरती तूप, तिळगुळाचे 2 लाडू आणि आपले पांढरे तिळगुळ असा नैवेद्य बाप्पासाठी तयार आहे.